वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये आज शिवाजीनगर कोर्टात सुनावणी पार पडली आणि हगवणे कुटुंबियांकडून ॲडव्होकेट विपुल दुशिंग यांनी कोर्टात आपली बाजू मांडलेली आहे। स्वतः दुशिंग आता आपल्यासोबत आहेत। सर, तुम्ही ज्या पद्धतीने आज कोर्टामध्ये तुमची बाजू मांडली, हगवणे कुटुंबियांची बाजू मांडली, वैष्णवीवरती ज्या पद्धतीने काही ॲलिगन्स काही खुलासे तुम्ही आज कोर्टात केलेले आहेत, त्यातनं असं नाही वाटत की वैष्णवी हगवणे यांचं चारित्र्य हनन करण्याचा हा प्रयत्न किंवा पूर्ण केसला कलाटणी देण्याचा प्रयत्न? तुम्हाला चारित्र्य हनन असं करण्यासाठी आम्ही कुठलेही काम आज आर्ग्युमेंट केलेली नाही। कुठलेही आमचं कृत्य तिचं चारित्र्य हनन होईल असं नाही। आपण माझा युक्तिवाद, आपण जर समोर असाल तर आपण एकदा नीट बघा। युक्तिवाद असा केलेला होता की 16 तारखेपासून आम्ही पोलिसांच्या कस्टडीमध्ये आहोत। त्या दिवशीपासून आम्ही सांगतोय की त्या दिवशी वैष्णवीची जी काही मानसिकता होती त्याबद्दलचा तपास तुम्ही केलेला आहे का? तिचा मोबाईल तुम्ही तपासलेला आहे का? तिच्या मोबाईलमध्ये एक नको ती चॅटिंग आम्हाला मिळालेली होती, याच्यापूर्वी पण मिळाली होती। तिच्याच आईवडिलांनी मोबाईलसुद्धा काढून घेतलेला होता। हे सगळं ह्याबद्दल आपण तपास केलेला आहे का? हे सगळं आम्ही अनेक वेळा पोलिसांना निदर्शनास आणून दिलेलं होतं। पहिल्या दिवशीच्या सुद्धा युक्तिवादामध्ये मी हे कोर्टामध्ये सुद्धा बोललेलो होतो। या अँगलनी पोलिसांनी तपास करणं आवश्यक होतं। आजपर्यंत असा कुठलाही तपास झालेला नाही। आम्हाला सुद्धा आज हगवणे कुटुंबीय त्यांचे 5 लोकांची आज एक वाक्याने मला इन्स्ट्रक्शन्स अशा आहेत, माहिती त्यांची अशी आहे की आमचा हा सगळ्यात मोठा लॉस आहे। आम्ही आत आहोत म्हणून नाही, तर आमच्या घरची सून, ह्या मुलाची बायको आणि त्या झालेल्या बाळाची आई, ही हगवण्यांच्या बाळाची आई आहे, ती वारलेली आहे। ती वारण्याच्या मागचं खरं कारण काय, मुख्य कारण काय आहे, हे पोलिसांनी शोधावं, ही कळकळीची विनंती आम्ही करतोय पहिल्या दिवशीपासनं। ह्याबद्दल कुणीही काही करत नाही आहे। ह्याबद्दल आम्ही त्यांना आज ती बाब आम्ही कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली। या केसच्या संदर्भात ज्यावेळी आरोपींना अटक झाली, ज्यावेळी कोर्टात त्यांना पहिल्यांदा हजर केलं गेलं, त्यावेळी हे तुम्ही सगळे मुद्दे मांडले नाही आहेत। आज तुम्ही हे सॉरी सर, त्याच दिवशी 17 तारखेला मी स्वतः कोर्टामध्ये हजर होतो। पोलीस अधिकारी हजर होते, न्यायालय होतं, त्या देखतच मी हे केलेलं आहे। त्या दिवशी कोर्टामध्ये खूप गर्दी होती। त्या गर्दीमध्ये आम्हाला आमच्या कुटुंबाची गोष्ट पब्लिकली सांगायची नव्हती, त्यामुळं मी फक्त त्या दिवशी एवढं सांगितलेलं, तिच्या मोबाईल आणि चॅटिंगच्या अनुषंगाने तपास करा, हे पोलिसांना कोर्टाला सांगितलेलं होतं। कोर्टामध्ये फर्स्ट रिमांडला 11 दिवस आज ओलांडून गेले तरीसुद्धा ह्यांनी तपास केला नाही, म्हणून आज परत सांगितलं। आजही न्यायालयाने सगळी गर्दी कमी केली। मी तिचं कुठल्याही प्रकारे चारित्र्य हनन होणार नाही याची खात्री करूनच आजही तो युक्तिवाद केलेला आहे। आणि तिचं चारित्र्य हनन करायचं नाही आहे, ती आमच्या घराची सून आहे असं या लोकांचं म्हणणं आहे। त्यामुळे तिच्या चारित्र्याबद्दल कुठलंही ऑब्जेक्शन नाही आहे, पण ते जे काय ज्या व्यक्तीबरोबर चॅट होते, त्याचा साखरपुडा होता, त्यामुळे तिची जी काय मानसिकता होती, या अँगलनी तपास का नाही केला तुम्ही, एवढाच प्रश्न आहे। कोण आहे तो व्यक्ती? त्याचं नाव आत्ता आम्हाला सांगता येणार नाही, तपासाचा भाग आहे, त्यांनी करावा। मी सांगितलं म्हणजे उद्या तो माणूस जाईल ना तिथनं हातातनं, त्याला शोधायला पाहिजे ना त्यांनी। पण मग याच्या आधी या सगळ्या संदर्भात हगवणे कुटुंबीय का बोललं नाही? कारण जर आत्महत्येपर्यंत हे सगळं प्रकरण जर येत होतं, त्यावेळी हगवणे कुटुंबियांनी कुठेतरी त्याची वाच्यता करणं गरजेचं नाही, वाच्यता करणं आवश्यक आहे। हे एक सुज्ञ कुटुंब असल्यामुळं त्यांनी योग्य ठिकाणी वाच्यता केली। योग्य ठिकाण कोणतं आहे? मुलीची आई, वडील, तिचे नातेवाईक। FIR मध्ये जे नाव आलेले 2 लोकांची, त्यांना फोन केला आणि हिला घेऊन जा म्हणून सांगितलं। काय सांगितलं होतं? ते फोन जर त्यांचे रेकॉर्डिंग असतील, त्यांनी आणावेत ते फोन, ते रेकॉर्डिंग दाखवा, मी काय बोललेलो आहे ते फोन तुम्हाला केले ना मी, त्याचं रेकॉर्डिंग तुम्ही दाखवा। आमच्या पण फोनमध्ये आहेत काही, ते तुम्ही घ्या रेकॉर्डिंग, ते बघा काय सांगितलंय। वाच्यता केली नाही हा जो तुमचा समज आहे हा चुकीचा आहे। वेळोवेळी फक्त कुठं करायला पाहिजे? चव्हाट्यावर का तिच्या घरच्यांकडे? पोलिसांच्या संदर्भात किंवा तक्रार देणं किंवा या सगळ्या संदर्भात जर नाही, कारण तिने याआधी पण आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला ना सर। पोलिसांकडे करण्याची, तक्रार करण्याची कारण काय? जर त्याला संसार टिकवण्यात इंटरेस्ट आहे तर तो तिच्या आईवडिलांनाच सांगेल। तिच्या आईवडिलांनी तिला योग्य ती समजही दिलेली होती अनेक वेळा, मग तेच सांगतोय ना। तिचा जो मेडिकल रिपोर्ट आला त्याच्यामध्ये तिला जखमा दाखवत, कशामुळे आहेत का नाही ह्याबद्दलचा कुठलाही पुरावा आज रोजी कुणाकडेही उपलब्ध नाहीये। तो मेडिकल रिपोर्ट आत्ता कोणत्या तरी पत्रकारांनीच मला दाखवला, तुमच्याकडे कसा आलाय माहीत नाही, पण त्याच्यामध्ये सुद्धा त्या दिवशीच्या घटनेच्या जखमा आहेत असं दर्शवणारा कुठलाही पुरावा नाही। हे झालं वैष्णवी हगवण्याच्या बाबतीत। जर तुम्ही या सगळे मुद्दे मांडतायत किंवा युक्तिवाद करतायत, मोठी सुनीच्या बाबतीत पण हेच घडलंय असं म्हणायचं की ती त्या देखील हाच आरोप करतात आणि त्याच कुटुंबियाच्या बाबतीत
मोठ्या सुनेबद्दलची त्या केसमध्ये मी वकील नाही आहे, त्यांची केस झाली का नाही तेही मला माहीत नाही आहे, ती काय बोलते ते मलाही माहीत नाही आहे, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल मी भाष्य करणं योग्य होणार नाही. मी या 5 आरोपींना रिप्रेझेंट करतोय या केसमध्ये, त्यामुळे दुसऱ्या केसमध्ये काय झालं, ती कोण काय बोलते ह्याच्याबद्दल मला काय सांगता येईल. निलेश चव्हाणची देखील बाजू घेत आहे. निलेश चव्हाणावरती अन्याय झाला अशा पद्धतीची भूमिका तुम्ही मांडतायत. तो अन्याय नेमका कसा झाला? कारण ज्या पद्धतीने गुन्हा जो दाखल झाला आहे, त्यांनी बंदुकीचा पिस्तूलचा धाक दाखवला कसपटे कुटुंबियांना, जे बाळ घेण्यासाठी आलं होतं. मग हा गुन्हा नाही का, की कशा पद्धतीने त्याच्यावरती अन्याय झाला? साहेब, हे त्याच्यावर अन्याय झाला याचं कारण असं आहे का, असं याच्यासाठी मी बोललो, ह्या कुटुंबांना अटक केली, अटक करताना त्याच्या बाळाचा कुणी विचार केला का? त्याचं बाळ त्या निलेशनी मन मोठं दाखवून एवढ्या मोठ्या लोकांची कुटुंबीय, समोरचं सुद्धा मोठं कुटुंबीय आहे, त्या कुटुंबियांच्या विरोधात जाऊन ते बाळ सांभाळण्याचं धाडस त्यांनी दाखवलं. ते बाळ त्यांनी सांभाळलं. 2-3 दिवस होतं ना ते बाळ त्याच्याकडं, तेव्हा कुणालाच त्याची आठवण नाही आली. 4 दिवस होतं बाळ, तेव्हा कुणालाच त्या बाळाची आठवण नाही आली. मग 4 दिवसांनी तुम्ही अचानक एक मॉब घेऊन जाणार, तिथं दादागिरी करणार, त्याच्या घरासमोर हुल्लडबाजी होणार, आणि मग तुमची अपेक्षा आहे की त्यांनी त्या बाळाचं संरक्षण न करण्याचं त्याला असं त्याच्याकडनं अपेक्षित आहे का तुम्हाला? त्याचं वर्तन, त्यांनी त्याचं संरक्षण केलं, त्यांनी त्याला दाखवलं, बंदूक दाखवल्याचं पूर्ण बनावे, खोटी केस आहे, अशी कुठली बंदूक वगैरे काय. हे सगळे तुम्ही त्या आरोपींचे जे काही मुद्दे आहेत ते खोडून काढता, जे पोलिसांनी जे काही ॲलिगेशन लावलेत, मात्र नाही पण हे जर लावलं मग ते फरार का होते? मग जर त्यांना हे सगळं जर माहिती होतं आपल्या सुनेने असं काही केलेलं आहे, मग आरोपींनी फरार होण्याची आवश्यकताच नव्हती ना. मग स्वतःहून पोलिसांकडे जाणं आवश्यक होतं खरं तर. असं कुठेही कायदा नाही आहे, फरार त्यांना म्हणता येणार नाही, त्यांना फक्त उशिराने अटक केलेली आहे. शोधासाठी काही पथकं नेमण्यात आली सर, आणि पथकं त्यांच्या शोधासाठी ते मिळत नाही. आता आपण किती वेळा बघतो की आपल्या खिशातच एखादी गोष्ट असते, आपण सगळीकडे शोधतो ना. म्हणजे काय मी फरार होतो असं नाही, वस्तू हरवली असं नाही म्हणतायत. तुम्ही योग्य ठिकाणी शोधलं नसेल एवढाच त्याच्यातनं अर्थ होतो. म्हणजे काय त्याला फरार म्हणता येत नाही. फरार नाही आहे, त्याला उशिराने अटक करण्यात त्यांना जमलं, त्यांना अटक करता नाही आली वेळेवर, त्याच्यामुळं काय फरार नाही म्हणता येत. शेवटचा प्रश्न, या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही ही केस हुंडाबळी देखील नाही म्हणताय. मग त्यांचे जे आई वडील आहेत, कसपटे कुटुंबीय, ते सातत्याने आरोप करतायत की आमच्याकडे आर्थिक मागणी केली गेली, पैशांची मागणी केली, गाडीची मागणी केली गेली. मग कशासाठी? एकच प्रश्न विचारा. 2023ला लग्न झालेलं आहे. 2023च्या लग्नानंतर कसपटे वस्तीतली वैशालीचं नाव असलेली एक जागा, तुम्ही वैष्णवीचं नाव असलेली जागा तुम्ही विक्री केली का? ती विक्री करण्यासाठी वैष्णवींनी नो ऑब्जेक्शनचं तिथं येऊन सही केली का? ते जे काय व्यवहारातले प्रोसिड्स आहेत, तो जो व्यवहार तुम्ही केला, त्या व्यवहारातनं मिळालेले पैसे तुम्ही वैष्णवीला दिले का स्वतः ठेवून घेतले? ते तुम्ही स्वतः ठेवून घ्यायला हगवणे कुटुंबियांनी तुम्हाला नो ऑब्जेक्शन दिलं का? हे प्रश्न त्यांना विचारा ना तुम्ही. मग तुम्ही ठरवा हुंडा बळी आहे का, आणि ती अमाऊंट 2 करोडपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. धन्यवाद सर. तर विपुल दुशिंग हे हगवणे कुटुंबियांचे वकील आहेत, आरोपीचे वकील आहेत. त्यांनी आपली बाजू मांडलेली आहे. आता या सगळ्या मुद्द्यांवर कोर्ट काय विचार करते हे देखील बघणं महत्त्वाचं आहे. कॅमेरामन सुशांत राऊतसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे.